आलो आहे जिममध्ये नाही आज सध्या. तर पहिलं चपल्या काढू. तब्येत खराब आहे का? तब्येत खराब झाली माझी. सर्दी खोकला झाले जास्त. नाही तेवढं एकदम अंग दुखते माझं. हॉस्पिटलला घेतलं, आराम नाही केलं का. जिमला लशी जमत नाही आणि आपलं चॅलेंज तर आहे. जर्किंग काढतो मग. सामान का लागणार? माही पण आणले बघा, दोन्ही पण आणले. आज शनिवारी एक राहील तर तू स्टँड घेऊ. मोबाईल पण लागणार आपल्या सोबत. हॉल घेऊ आणि जाऊ. लाईट बंद करतो. जर्नी चालू केली तरच लाईट बंद करायची. चल तर कुणी नाही आला अजून सध्या. बघा एकच आहे. आपण सामान ठेवू खाली. काही सामान नाही जास्त आपलं फक्त. आता हे मोबाईल तर आपण टाइम लावणार आहे, तर आपण हाताला बांधून घेणार आहे. हे आणले. याचं चार्जिंग का माहीत किती फुल नाही केलं चार्जिंग बरं का. 5 ते 10 मिनिट असं मला वाटतं. तर आपलं सामान आहे रोजचं रेग्युलरचं. जरा फ्रेश झालं कारण की उन्हातून आले डायरेक्ट. आणि फ्रेश झाल्यानंतर मूड पण चांगला येतो माझं वर्कआउट करायला. भारी वाटते बरं का. तर आज आहे आपला एपिसोड बघा 26वा. हां 26वाच आहे. काल गेला असता पण माझी तब्येत खराब झाली अचानकमध्ये. मग माझं सकाळी उठून नाही झालं. कसं दुखत होता एकदम पण होता. नाही गेला मी. खोकला तुम्हाला सांगितलंच आहे. तर थोडं बरं वाटते मला. फक्त तब्येत खराब होती माझी. मी पहिलं वॉर्मअप करून घ्या. माहीतच आहे आपलं चॅलेंज कोणतं आहे का नाही. हँडस्टँड कॅलिस्थॅनिकमध्ये. तर एपिसोड आहे 26वा. वॉर्मअप करून घेतो. झालं बघा 4:45. तर पहिले मी हाताला बांधून घेतो. मग वाटते इथली 5 ते 10 मिनिट सर असं एकतर गाणं सरलं असं वाटतं. टाईम लावू कमीत कमी. आपलं वेळ नाही द्यायचं, फक्त 40 ते 45 मिनिट देऊ. बरं का. मिनिट रेस्ट करायचं आणि चालू करायचं. प्रत्येक सेटला शोल्डर मारणार आहे बरं का. आता मी टाईम लावले तर आपण कंप्लीट झाल्यावर भेटू डायरेक्ट वरी. आता कसं आहे वातावरण बघा. सूर्य आपण आले बरोबर टायमावर चालू. 10 मिनिट लेट झालं. आपलं वर्कआउट संपलं बघा 5:35 आपण कार्डिओ मारलं 5 मिनिट. 5:40 झाली बरं का. एक्सरसाइज घेण्यापूर्वी आपण हिंदू पुशअप मारून घेऊ बरं का. आता हेडफोन काढून ठेवू सगळं लवकर. आत्ता झाले बघा 5:40 झाले. तर मी हिंदू पुशअप मारून घेतो. मग मारणं झाल्यावर मग भेटतो. ही का मुद्दा म्हणून ठेवली. आपल्या बॉडीला कळलं पाहिजे पुढली एक्सरसाइज कोणती आहे का नाही बरं का. पुशअप मग भेटू. की माझ्या पोटात काही पण नाही लागले. म्हणजे असं नाहीसं वाटते. नको वाटते बॉडीला बरं का. बघू का होते. आपण पहिली एक्सरसाइज कंप्लीट झालं. आपलं रिॲक्शन तुम्हाला कळलंच. कारण का काढलं माहिती आहे का. कार्डिओ मारायला तर तरी रिलॅक्स द्यावं म्हणून काढलं. खाऊन घेऊ. मग पहिला एक्सरसाइजचा पहिला सेट कंप्लीट झाला भेटू. माहीतच आहे पहिली एक्सरसाइज कोणती मारताय आपण. वॉल हँड स्टँड पुशअप गेले तेवढे मारू. लेतले 4. असं वाटतं की माझ्या हातामध्ये काहीच ताकद नाही शोल्डरमध्ये. कारण की आता आपण मारलं आहे शोल्डरच मारलं आहे. त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये औषध नाही जास्त बरं का. तर आपण 4 मारलं. त्याचं मारलं बरोबर मारले माहीत नाही. 4 मारले तरी बघू. दुसरं सेट आणि तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेट.
हो नो, मी मारलं 3 प्रॉपर मारलं आणि 2 हाफ अप मारलं. तर मला मारायचं होतं 5. जाणं गेलं जास्त, कारण की शोल्डर मारल्यामुळं हातामध्ये ताकद नाही बघा. दुसऱ्या सेटला 4च मारलं, प्रॉपर मारलं. तरी बघू, पहिले मी रेस्ट करतो. ती माझ्या बॉडीमध्ये ताकद नाही, फक्त शोल्डरमध्ये बरं का. हे मेन आहे. सेकंड रेस्ट करू, मग भेटू. आपण मारणार आहे दुसरी एक्सरसाइज तर कंप्लीट झाली. एवढं जमलं तेवढं मारलंय. दुसरी एक्सरसाइज आहे बघा, हँड स्टँड होल्ड. बघू आपल्याला होल्ड करता येते का नाही, का माहित. प्लीज आपल्या हातामध्ये एनर्जी नाही, ट्राय करू, प्रयत्न करू. तर मला काहीच नाही आलं, माझं लक्षच नव्हतं बरं का. मेडिटेशन केलं पाहिजे आपला रोज सकाळी मिनिट तरी फोकस राहील. तर माझं लक्षच राहत नाही गोष्ट. मला शोल्डर पण मारले, एनर्जी पण नाही असं वाटते मला. काल गॅप पण पडला, तब्येत खराब होती आपली. तरी बघू दुसऱ्या सेटला काय होती काय नाही. बोलावा तरी मला 2 मिनिट थांबायचा प्रयत्न केलं. त्यामध्ये जेवढं वेळ झालं तेवढं थांबायचा प्रयत्न केलं, तर मला नाही आलं. जर लक्ष पण राहत नाही, काय करावा ते कळलं नाही गेलं का. सेटला बघू, फोकस करायचं प्रयत्न करू, आठवणी आणायचा आपण प्रयत्न करू. आपल्याला आला आहे, फक्त तिसऱ्या सेटला आले बरं. लक्षात येते माझ्या थोडं जागा चेंज केल्यामुळं जमलं. आपला खेळ कुठे आहे माहिती आहे का, इथंच आहे. तिथे लागते फक्त मी ताकद लागते. तुम्ही फोकस केलं तर आंबा येईल. तेच केलं आणि जागा पण चेंज केलं, आपल्याला जमलं बरं का. दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तिसऱ्या एक्सरसाइजला तिसरी एक्सरसाइज ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. चला पहिला सेट घेऊ. पहिल्या सेटला 8 मारलं, मला इझी गेली. तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. नो, आता काय झालं माहिती आहे का, तिसऱ्या सेटचा व्हिडिओ शूट नाही केला का. तर मी व्हिडिओ शूट केलं वाटतं, डायरेक्टच मारला आणि मी विसरून गेलो. सेटमध्ये आपण मारलं, दुसऱ्यामध्ये 9, तिसऱ्यामध्ये 5 मारलं का. मी शूट नाही केलं तर सॉरी भावांनो. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आता आपण घेणार आहे चौथी एक्सरसाइज बघा, रॉक स्टँड. म्हणजे होल्ड करायचं आपल्याला. होल्ड करू, किती सेकंद होल्ड करतात ते बघू. फक्त 12 सेकंद होल्ड केले. माझ्या हात टाईट होते, म्हणून आपण थांबायचा प्रयत्न करू दुसऱ्या सेटला. थांबलं बघा. दुसऱ्या सेटला सेकंद थांबलं, 3 सेकंद वाढवलं. तिसऱ्या सेटला